हॅलो सुवर्णबाई, तुमचं पण असंच होतं ना? घराची रोजची सगळी कामं आवरली की त्याच्यानंतर किंवा मग मुलं मोठी झाली आणि शिक्षण नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेली की त्यानंतर अचानकच खूप मोठा रिकामा वेळ आपल्या समोर येऊन उभा राहतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की आता नक्की करायचं काय? इतकी वर्ष आपण स्वतःला विसरून धावत होतो कशासाठी तरी, कुणासाठी तरी, आणि आता जेव्हा शांतता मिळते तेव्हा ती शांतता आपल्याला खायला उठते. मग आपण काय करतो? फोन हातात घेतो, इंटरेस्ट नसलेले व्हिडिओ बघतो, माइंडलेस स्क्रोलिंग करत राहतो. पण त्याच्यातून मन शांत होत नाही, उलट अजून जास्त रिकामेपणा जाणवायला लागतो. खरं सांगायचं तर हेच ते क्षण असतात जिथे एखादी स्त्री स्वतःला हरवते किंवा स्वतःला घडवू सुद्धा शकते. बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय की स्त्रिया रिकाम्या वेळेत फक्त इतरांच्या आयुष्यात काय चाललंय ह्यात डोकं खूप असतात. त्यातून काय होतं? फक्त मनस्ताप आणि तुलना. त्यापेक्षा तोच वेळ जर आपण स्वतःच्या प्रकृतीसाठी किंवा नवीन काहीतरी शिकण्यासाठी दिला तर किती चांगलं होईल. बघा, शिकण्याला वय नसतं. आजकाल इंटरनेटवर सगळं काही अवेलेबल आहे. तुम्हाला एखादा नवीन पदार्थ करून बघायचा असेल किंवा नवीन काहीतरी कला शिकायची असेल तर त्याच्याकडे वळायला पाहिजे. त्यातून जो आनंद मिळतो ना, तो कशातच नसतो. मुलं मोठी झाल्यावर खूप वेळेला आपल्याला असं वाटतं की मी घरासाठी एवढं केलं आणि आता मला कोणी विचारत नाहीये. हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. मुलांची आपली जबाबदारी संपली की त्यांना त्यांचं आयुष्य जगून दिलं पाहिजे. आपण त्यांच्या मागे मागे न जाता स्वतःच्या आयुष्याला एक नवीन अर्थ दिला पाहिजे. रिकाम्या वेळेत तुम्ही लोकांशी बोला, पण ते बोलणं अर्थपूर्ण असायला पाहिजे. कुणाचं तरी ऐकून घेणं, कुणाला तरी मदत करणं, ह्यात जे समाधान आहे ते इतर कशातच नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे की शरीर साथ देत असतानाच आपल्याला काहीतरी करायचं आहे. पुढे जाऊन जेव्हा शरीर थकलेलं असेल तेव्हा फक्त आठवणी उरतील. मग त्या आठवणी अशा असाव्यात की ज्या आपल्याला हसवतील, आनंद देतील. मी माझ्या आयुष्याचं सार्थक केलं असं आपण अभिमानाने म्हणू. रिकाम्या वेळेचं नियोजन करायचं म्हणजे खूप काहीतरी मोठं काम करायचं नसतं. अशा वेळी तुमच्यासमोर 2 मार्ग असतात. एकतर तुम्ही हा वेळ स्वतःच्या विकासासाठी वापरू शकता किंवा मग तो तसाच वाया जाणार आहेच. वेळ ही अशी गोष्ट आहे ना की जी एकदा गेली की परत येत नाही. आणि ही वयाची 40 किंवा 50 म्हणजे आपल्या आयुष्याची सेकंड इनिंग असते. खूप लोक म्हणतात की आता काय राहिलंय, पण खरं तर आता सगळं सुरू झालंय. इतकी वर्ष आपण दुसऱ्यांच्या आवडीनिवडी जपल्या, मुलांच्या डब्याचा, खाण्याचा विचार केला, सगळ्यांच्या वेळा सांभाळल्या. मग आत्ता जो रिकामा वेळ मिळतोय तो स्वतःसाठी वापरणं म्हणजे स्वार्थीपणा नाहीये, तर तो स्वतःवर प्रेम करण्याचा एक मार्ग आहे. आपण जसं मुलांच्या बाबतीत म्हणतो ना की त्यांना वेळ सत्कारणे लावायला शिकवलं पाहिजे, तसंच आपल्याला स्वतःला सुद्धा हे शिकणं गरजेचं आहे. आपण जर स्वतःला गुंतवून ठेवलं नाही तर रिकामं मन हे सैतानाचं घर होतं असं म्हणतात. ते अगदी बरोबर आहे. मग नको ते विचार येतात, जुन्या गोष्टी आठवतात आणि आपण दुःखी होतो. एखादी म्हणेल की मला कंटाळा येतो. बघा, कंटाळा येणं हे लक्षण आहे की तुम्ही स्वतःला विसरलात. एकदा का तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी शोधायला सुरुवात केली की मग तुम्हाला वेळ पुरणार नाही. मग तुम्हाला वाटेल की दिवस अजून मोठा असायला पाहिजे होता. आणि तेच तर खरं आयुष्य आहे. उत्साहाने जगणं, दररोज काहीतरी नवीन ध्येय ठेवणं. आता तुम्ही म्हणाल की नक्की सुरुवात कुठून करायची? तर सगळ्यात आधी आपल्या मनाचा जो पसारा आहे ना, तो आवरला पाहिजे. आपल्याला काय आवडत होतं जे लग्नानंतर किंवा जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कुठेतरी दबून गेलं? कुणाला गाणं आवडत असेल, कुणाला शिवणकाम, तर कुणाला फक्त पुस्तकं वाचायला आवडत असतील. तो छंद जोपासावा असं वाटत असलं तरी आपण स्वतःलाच सांगतो की आता ह्या वयात कशाला. पण विचार करा, जर आपण स्वतःला आनंदी ठेवू शकलो नाही तर आपण घरातल्या इतरांना तरी कसं आनंदी ठेवणार? हळूहळू हा रिकामेपणा तुमच्यात नकारात्मकता भरायला लागतो. सुरुवातीला हे खूप साधं वाटतं, थोडा आराम करूया, थोडा मोबाईल बघूया, पण हळूहळू तीच सवय बनून जाते. आणि मग हीच सवय तुमची एनर्जी कमी करायला लागते, तुमचा कॉन्फिडन्स कमी करायला लागते. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तुम्ही स्वतःलाच कमी समजायला लागता. तुम्हाला कळतही नाही की तुम्ही कधी जगाच्या मागे पडलात. खरं म्हणजे आपल्याकडे वेळ असतो, पण तो कसा वापरायचा ह्याची काहीच दिशा आपल्याला माहीत नसते. जेव्हा तुमच्या वेळेला काही उद्देश नसतो तेव्हा मन आपोआप निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकतं. छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाटायला लागतात. विनाकारणची चिंता मनात घर करायला लागते आणि तुम्ही स्वतःशीच त्रासलेल्या, चिडलेल्या आणि थकलेल्या राहायला लागता.
इथून एक चक्र सुरू होतं. विचार करणं, त्रास होणं, पुन्हा त्यातून विचार येतात, पुन्हा विचार करतो आणि त्यामध्येच अडकून जातो. म्हणूनच खरी गरज आहे आपल्या वेळेला दिशा देण्याची. कारण ज्या दिवशी आपण आपल्या वेळेला योग्य दिशा दिली त्या दिवसापासून आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आता 1 मिनिट विचार करा, जर तुम्ही दररोज फक्त 1 ते 2 तास स्वतःसाठी योग्य दिशेने वापरायला लागलात तर तुमचं आयुष्य तसंच राहील का? तर नक्कीच नाही. काही दिवस नाही तरी काही महिन्यांमध्ये तर तुम्हाला नक्कीच स्वतःमध्ये फरक जाणवेल. तुमचे विचार स्पष्ट होतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा स्वभाव मजबूत होईल आणि लोकसुद्धा तुम्हाला वेगळ्या दृष्टीने पाहायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटायला लागेल. कारण खरं हेच आहे की आपलं आयुष्य दुसरं कोणीही बदलत नाही, तर जेव्हा तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देता तेव्हाच ते बदलतं. ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की आता मी स्वतःसाठी पण काहीतरी करणार, त्या दिवसापासून तुमची सकाळ, तुमचे निर्णय, तुमच्या सवयी बदलायला लागतात. आणि जर तुम्हाला खरंच नवीन ओळख बनवायची असेल तर आजपासून हे छोटे छोटे बदल सुरू करा. कारण ह्या फक्त सवयी नाही आहेत, ह्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला एका सामान्य स्त्रीपासून एक मजबूत, आत्मविश्वासू आणि स्वतःचा सन्मान करणारी स्त्री बनवतात. जेव्हा कधी तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा पहिलं काम म्हणजे नवीन काहीतरी शिकणं. कारण जेव्हा आपण नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतो तेव्हाच आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. नवीन कोणतं तरी स्किल, मोबाईलमधले फंक्शन्स किंवा काहीही, हे जर शिकायला सुरुवात केलीत हळूहळू आपला कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हाला वाटायला लागतं की तुम्ही फक्त घर सांभाळत नाही तर स्वतःची वेगळी ओळख तयार करताय. आज गुगल किंवा यूट्यूब तुमचा टीचर बनू शकतो. फरक फक्त इतकाच आहे की तुम्ही फक्त रील्स स्क्रोल करता की आपल्या इंटरेस्टनुसार विषय निवडून योग्य ते कंटेंट बघता आणि नुसतं बघून शांत न बसता जे पाहिलं ते रोजच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करता, स्वतःला ग्रो करता. लक्षात ठेवा, जी स्त्री शिकत राहते ती पुढे जात राहते. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे पुस्तकं वाचणं. कारण पुस्तकं फक्त शब्द नसतात, ते तुमचे विचार बदलतात. वाचनामुळे मन बिझी राहतं आणि नकारात्मक विचार कमी होतात. मन शांत होतं. आपल्या आवडीनुसार कोणत्याही विषयावर, मग त्या काल्पनिक कथा कादंबऱ्या असतील, ऐतिहासिक, प्रवास वर्णन किंवा आध्यात्मिक, नुसती प्रसिद्ध लोकप्रिय पुस्तकं जरी वाचायची म्हटली ना तरी माणसाला आयुष्य कमी पडेल. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या वेळेमध्ये रोज थोडा व्यायाम करणं. कारण फक्त मन नाही, शरीरसुद्धा मजबूत असणं आवश्यक आहे. अर्धा तास तरी चालणं, योगा किंवा हलका व्यायाम केल्यामुळे आपली एनर्जी वाढते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, रक्ताभिसरण चांगलं होतं, मूड सुधारतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो. चौथी गोष्ट आहे डायरी लिहिणं. रिकामा वेळ मिळाला की आपण बऱ्याच वेळा मोबाईल हातात घेतो, रील्स बघतो आणि मग त्यातून आलेले विचार मनामध्ये तसेच फिरत राहतात. पण हाच वेळ तुम्ही जर मनातले विचार बाहेर काढण्यासाठी डायरी लिहायला वापरला तर तो आपल्या मनाला हलकं करून जातो. डायरी लिहिणं म्हणजे फक्त आज काय केलं हे लिहिणं नसतं. ते म्हणजे आपल्या मनात दिवसभर साचलेले विचार, भावना, राग, भीती, आनंद, मनातला गोंधळ ह्यांना शब्द देणं, त्यांना व्यक्त करणं. कधीकधी आपल्यालाच कळत नाही की नेमकं आपल्याला काय त्रास देते. पण जेव्हा आपण लिहायला बसतो तेव्हा मन स्वतःच हळूहळू उघडायला लागतं. उदाहरणार्थ, आज दिवसभर भरपूर काम केलं पण मनातून समाधान नाही वाटलं, किंवा कुणाच्या तरी बोलण्यामुळे मन दुखावलं, आज मी थोडा वेळ स्वतःसाठी काढला. हे सगळं लिहिताना मन नक्कीच हलकं होतं. कारण विचार डोक्यात फिरत राहिले तर ते जड वाटतात, पण कागदावर उतरले ना की आपल्यालाच क्लॅरिटी येते. डायरी लिहिण्याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे सेल्फ अवेअरनेस वाढतो. आपण नेहमी कोणत्या गोष्टींमुळे दुखावले जातो, आपल्याला काय आनंद देतं, आपण कुठे स्वतःला मागे ठेवतो, हे सगळं आपल्यालाच हळूहळू समजायला लागतं. 1 महिन्यानंतर मागचं लिहिलेलं वाचलं ना की आपल्यामधला बदल आपल्या स्वतःलाच कळतो. नंतर लक्षात येतं की अरे, त्यावेळी मी इतकी चिंतेत होते पण आता किती पुढे आले. ती इतकी छोटीशी गोष्ट होती आणि मी किती जास्त चिंता करत होते. या गोष्टी लक्षात आल्यामुळे आपली मॅच्युरिटी वाढत जाते. रिकाम्या वेळेत 10-15 मिनिटं डायरी लिहिणं म्हणजे स्वतःसोबत शांतपणे बसण्यासारखं आहे. मनातल्या गोष्टी कागदावर आल्यामुळे मन हलकं होतं, विचार स्पष्ट होतात आणि आपण स्वतःला जास्त चांगले समजायला लागतो. 5वी गोष्ट आहे घर आणि आसपासची साफसफाई. रिकाम्या वेळेत घरातला एखादा छोटासा भाग स्वच्छ करणं किंवा ऑर्गनाईज करणं म्हणजे फक्त वस्तू जागेवर ठेवणं नसतं बरं का.
तर आपल्या मनातली अडकलेली एनर्जी त्यामुळे बाहेर पडते. दिवसभर कधी कधी मनावर एक मरगळ असते, काही करावंसं वाटत नाही, विचार अडकल्यासारखे झालेले असतात. आणि तेव्हा मग आपल्याला घरात सुद्धा सगळं विस्कळीत दिसायला लागतं. अशावेळी संपूर्ण घराचा विचार केला ना की काम खूपच मोठं वाटतं आणि आधीच थकायला होतं. पण फक्त एक छोटा भाग निवडला, जसं किचनचा एखादा ड्रॉवर, कपाटाचं एक शेल्फ, ड्रेसिंग टेबल किंवा फक्त ज्वेलरी ठेवण्याचा कप्पा, आपण जेव्हा त्या जागेतल्या अनावश्यक वस्तू काढतो, त्या नीट लावतो, तेव्हा बाहेरचा नीटनेटकेपणा आतल्या मनावर सुद्धा परिणाम करतो. कारण आपलं एन्व्हायरमेंट आणि मन हे खूप कनेक्टेड असतं. आजूबाजूला पसारा असेल ना तर मनात सुद्धा गोंधळ जास्त जाणवतो. आणि जेव्हा एखादा कोपरा स्वच्छ, नीट, हलका दिसतो तेव्हा मनाला सुद्धा एक छोटासा रिलीफ नक्की मिळतो. खरं तर हा एक प्रकारचा मिनी रिसेट असतो आपल्या मनाचा. कधी कधी मोटिवेशन येण्याची वाट बघण्यापेक्षा हाताने छोटंसं काम सुरू केलं ना की मन आपोआप हलकं व्हायला लागतं. शरीर हललं की विचारांची अडकलेली साखळी तुटते. एखादा ड्रॉवर ऑर्गनाईज करून झाल्यावर जो फील येतो ना की वा किती छान दिसतंय, तो फक्त त्या जागेसाठी नसतो, तो आपल्या मनाला सुद्धा फ्रेश करतो. घरातला एक कोपरा स्वच्छ केला ना की फक्त धूळ जाते असं नाही, तर मनावर बसलेली मरगळ सुद्धा जाते. स्वच्छ वातावरण मनाला सुद्धा स्वच्छ करतं. 6वी गोष्ट आहे ध्यान आणि शांत राहायला शिकणं. 5 मिनिट शांत बसणं सुद्धा आपल्याला खूप कठीण जातं, हे तुमच्या पण लक्षात आलं असेल. पण तीच गोष्ट आपल्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकते. आजकाल आपल्या आयुष्यात शांतता हीच सगळ्यात दुर्मिळ गोष्ट झाली आहे. रिकाम्या वेळेमध्ये ध्यान करणं किंवा फक्त 5 मिनिट शांत बसणं ही खूप साधी वाटणारी गोष्ट आहे, पण तिचा परिणाम मात्र खूप खोल होतो. आपण दिवसभर सतत काही ना काही करत असतो. घरकाम, फोन, मेसेजेस, विचार, चिंता, पुढच्या कामाची यादी. शरीर थकतं आणि मनाला सुद्धा थांबायला वेळ मिळत नाही. आणि म्हणूनच कधीकधी काहीच कारण नसताना चिडचिड, बेचैनी किंवा आतून रिकामेपणा जाणवतो. अशावेळी फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी बसणं म्हणजे स्वतःला एक छोटासा विराम देणं. ध्यान म्हणजे काही कठीण गोष्ट नाही. डोळे मिटून बसायचं, हळूहळू श्वास घ्यायचा आणि फक्त आतल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास आत घेताना आणि श्वास बाहेर सोडताना फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सुरुवातीला मन भरकटेल, विचार येतील, काय काय काम करायचं बाकी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आठवतील आणि ते अगदी नॉर्मल आहे. ध्यानाचा अर्थ आपले विचार पूर्णपणे थांबवणं हा नाही आहे, तर विचार येत असताना त्यांच्यामागे न धावता शांतपणे त्यांच्याकडे बघायला शिकणं आहे. हे 5 मिनिटं आपल्या मनाला सांगतात की सगळ्याच गोष्टींना लगेच उत्तर द्यायची गरज नाही. हळूहळू याच्यामुळे चिडचिड कमी होते, प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला जमतं आणि मनाला क्लॅरिटी येते. कधीकधी बाहेरचं काही बदललेलं नसतं, पण आपण शांत झालो ना की परिस्थिती हाताळण्याची आपली पद्धत बदलते. 5 मिनिट शांत राहणं म्हणजे वेळ वाया घालवणं नक्कीच नाही आहे, तर ते आहे स्वतःला पुन्हा सावरून उभं करणं. 7वी गोष्ट आहे कम्युनिकेशन स्किल्स सुधारणं. स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणं आपली किंमत वाढवतं. आपण स्वतःला कसं व्यक्त करतो ह्याच्यावर ठरतं की लोक तुमच्याशी कसे वागतात. रिकाम्या वेळात कम्युनिकेशन स्किल्स सुधारणं म्हणजे फक्त इंग्लिश शिकणं किंवा फॅन्सी शब्द वापरायला शिकणं नाही आहे. ह्याचा खरा अर्थ आहे स्पष्ट, शांत आणि आत्मविश्वासाने स्वतःचं म्हणणं मांडता येणं. आपल्या घरात, नात्यांमध्ये, कामात किंवा समाजात कितीतरी वेळा समस्या ह्या व्यक्तींमुळे नाही तर मनातल्या गैरसमजांमुळे वाढतात. आपल्याला काय वाटतं, काय हवं आहे, काय पटत नाही हे आपण स्पष्टपणे बोलू शकलो नाही तर लोक आपल्या मनाचा फक्त अंदाज लावतात आणि तिथेच गोंधळ सुरू होतो. उदाहरणार्थ, मला हे काम आत्ता करणं शक्य नाही हे स्पष्ट सांगण्याऐवजी आपण शांत राहतो, मनात साठवत राहतो, मनाविरुद्ध ते काम करतो आणि त्यानंतर चिडचिड वाढते. पण जेव्हा तुम्ही शांतपणे स्पष्ट शब्दात बोलता की मला तुमचं म्हणणं समजतंय पण माझी सुद्धा एक मर्यादा आहे, किंवा मी हे करू शकते पण मला थोडा वेळ हवा आहे, तेव्हा समोरच्यालाही तुमची व्हॅल्यू जाणवते. आत्मविश्वासाने बोलणं म्हणजे आवाज मोठा करणं, मोठमोठ्याने बोलणं नाही, तर तो आवाज शांत असला तरी शब्द ठाम असतात. लोक अनेक वेळा त्या व्यक्तीला जास्त मान देतात जी स्वतःचं मत स्पष्टपणे मांडू शकते. यामुळे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढतो, तुमच्या बाउंड्रीज मजबूत होतात आणि लोकसुद्धा तुम्हाला सन्मानाने वागवायला लागतात.
रिकाम्या वेळेत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आरशासमोर बोलणं, एखादा मुद्दा स्वतःलाच समजावून सांगणं किंवा दिवसातल्या एखाद्या प्रसंगाला यामध्ये मी अजून काय चांगलं बोलू शकले असते आणि किती शांतपणे वागू शकले असते ह्या गोष्टीबद्दल विचार करणं. हळूहळू आपल्या बोलण्यामध्ये क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स दोन्ही यायला लागतात. स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणं म्हणजे अहंकार नाहीये, तर ती स्वतःच्या किमतीची स्वतःलाच असलेली जाणीव असते. 8वी गोष्ट आहे तुम्ही काय पाहता आणि ऐकता ते बदलणं, कारण त्यातूनच तुमचे विचार घडतात. खरं सांगायचं तर आयुष्य बदलण्याची सुरुवात खूप वेळेला इथूनच होते. रिकाम्या वेळेत तुम्ही काय पाहता आणि काय ऐकता हे बदलणं म्हणजे फक्त कंटेंट बदलणं नाही, तर हळूहळू तुमच्या विचारांची दिशा बदलणं असतं. आपण दिवसभर जे बघतो, ऐकतो, वाचतो त्याचा आपल्या मनावर शांतपणे हळूहळू परिणाम होत असतो. सतत नकारात्मक बातम्या, भांडणं, गॉसिप, तुलना करणारे सोशल मीडिया पोस्ट किंवा भीती वाढवणारं कंटेंट पाहिलं तर नकळत मनातले विचारसुद्धा तसेच होतात. हळूहळू आपला दृष्टिकोन बदलतो. जग जास्त कठीण वाटायला लागतं, लोक जास्त वाईट दिसायला लागतात आणि स्वतःबद्दल कमीपणा जास्त वाटायला लागतो. उलट जर तुम्ही काही प्रेरणादायी, शांत, प्रॅक्टिकल, तुमच्यासाठी ग्रोथ देणारं कंटेंट ऐकलत, जसं की चांगले पॉडकास्ट, मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स किंवा सकारात्मक पुस्तकांच्या समरीज, तर मनाला नवी भाषा मिळते. कारण विचार अचानक तयार होत नाहीत, ते आपल्या एन्व्हायरमेंटमधून, वातावरणामधूनच तयार होतात. तुम्ही रोज स्वतःला काय फीड करता, तुमच्या मनाला काय देता, त्याच तुमच्या मनातल्या समजुती बनवतं. उदाहरणार्थ तुम्ही रोज अशा गोष्टी ऐकत असाल की माझ्याकडून काही होत नाही, आता उशीर झाला, माझं आयुष्य असंच आहे, तर मन तेच खरं मानायला लागतं. पण जर तुम्ही जाणीवपूर्वक अशा गोष्टी पाहायला लागलात की रोज थोडा थोडा बदल केला तरी आयुष्य बदलू शकतं, तर तुमची विचार करण्याची पद्धतसुद्धा बदलते. हा बदल बाहेरून छोटा वाटतो पण आतून खूप मोठा असतो. तुम्ही रोज जे बघता आणि ऐकता तेच हळूहळू तुमच्या मनाचा आवाज बनतं. 9वी गोष्ट आहे स्वतःसाठी नीट तयार होणं. रिकाम्या वेळेत स्वतःसाठी थोडं तयार होणं किंवा स्वतःची काळजी घेणं हे कुणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, तर स्वतःला स्वतःची आठवण करून देण्यासाठी असतं. दिवसभर घरकाम, जबाबदाऱ्या, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना खूप वेळा बायका स्वतःकडे दुर्लक्ष करतात. केस जसे आहेत तसे, चेहरा थकलेला, कपडे घरातच आहेत ना म्हणून काहीही घातलेलं आणि हळूहळू मनसुद्धा तसंच सुस्त होतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी 10-15 मिनिटं देता, केस नीट बांधता किंवा सेट करता, सुटसुटीत, आरामदायक पण छान दिसणारे कपडे घालता, हलकंसं काजळ, लिप बाम किंवा फक्त चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावता, तेव्हा फक्त तुमचा लुक बदलत नाही तर फील बदलतो. मनाला एक संदेश जातो की मी सुद्धा महत्त्वाची आहे. ही एक सेल्फ रिस्पेक्टची कृती आहे. कधीकधी बाहेर काहीच बदललेलं नसतं, पण आपण स्वतःला नीट सावरलं ना की आपल्या चालण्यामध्ये, वागण्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, बोलण्यात ठामपणा येतो आणि मूडसुद्धा फ्रेश होतो. घरात राहून सुद्धा स्वतःला कम्प्लिटली सोडून देणं आणि स्वतःला नीट ठेवणं ह्या दोन्हींमध्ये खूप मोठा मानसिक फरक असतो. कारण आपला बाहेरचा जो आविर्भाव असतो तो मनावर सुद्धा परिणाम करतोच. जेव्हा आपण आरशात स्वतःकडे बघतो आणि आज मी स्वतःसाठी थोडा वेळ दिला असं आपल्याला बघताना वाटतं ना, तेव्हा एनर्जी नक्कीच वाढते. स्वतःसाठी नीट तयार होणं म्हणजे स्वतःला स्वतःची किंमत आठवण करून देणं असतं. 10वी गोष्ट आहे तुमचे छंद जपणं, कारण ते तुमची ओळख बनू शकतात. आई म्हणून, गृहिणी म्हणून आपण इतक्या भूमिका निभावतो की आपण स्वतः कोण आहोत, स्वतःला काय आवडतं हेच विसरून जातो. रिकाम्या वेळेत आपले छंद जपणं म्हणजे फक्त टाइमपास नसतो, तो स्वतःशी पुन्हा जोडण्याचा मार्ग असतो. वाचन, लेखन, गाणं ऐकणं, भजन, बागकाम, पेंटिंग किंवा फक्त स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्हिडिओज बनवणं, छोटंसं कंटेंट क्रिएशन, जे काही तुम्हाला मनापासून आवडतं ते करताना मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. कारण छंद हे काम नसतं, तो मनाचा श्वास असतो. दिवसभर जबाबदाऱ्यांमध्ये आपला वेळ कसा निघून जातो ते आपल्याला समजत सुद्धा नाही, पण ज्या गोष्टी करताना वेळ कसा गेला हे कळत नाही, जी गोष्ट करताना तुम्हाला तिच्याशी कनेक्शन वाटतं, तीच तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा भाग असते. खूप वेळा लोक आपल्याला नात्यांच्या भूमिकांनी ओळखतात. कुणाची तरी आई, कुणाची तरी पत्नी, घरातली मोठी, पण तुमचा छंद जो आहे ना तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळख देऊ शकतो. हळूहळू हाच छंद आत्मविश्वास, कमाई आणि स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी बनवतो. आणि जरी तो करिअर बनला नाही तरी सुद्धा मनाला जिवंत नक्कीच ठेवतो.
छंद जपणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही आहे, तर स्वतःला हरवून न देणं असतं. कधीकधी आपली खरी ओळख आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये नाही, तर आपल्या आवडींमध्ये लपलेली असते. आपण स्त्रिया जेव्हा स्वतःच्या पायावर उभ्या राहतो किंवा स्वतःला सिद्ध करतो, तेव्हा घराचा मान वाढतोच, पण स्वतःचा स्वाभिमानसुद्धा जागा होतो. मग तो रिकामा वेळ आपल्याला ओझं वाटत नाही, तर ती एक संधी वाटते. नवीन काहीतरी करण्याची, नवीन माणसं जोडण्याची आणि स्वतःला पुन्हा एकदा ओळखण्याची. हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुम्ही बदलत आहात. तुमचं मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला ओळखायला लागता. खरा आनंद तेव्हा मिळत नाही जेव्हा जग तुमचं कौतुक करतं, तर तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणू शकता की मी योग्य दिशेने जातेय. आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण जे काही करतोय ते कुणावर उपकार म्हणून नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी करतोय. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्याला जगसुद्धा सुंदर वाटतं. त्यामुळे रिकाम्या वेळेत नक्की काय करायचं हे ठरवणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तो वेळ सत्कारणी लावायचा की उगाच वाया घालवायचा हा निर्णय तुमचाच आहे. तुम्ही तुमचा रिकामा वेळ घालवण्यासाठी कोणता नवीन छंद किंवा नवीन काम शोधलं आहे का, ज्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळतो? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एका मनातल्या विषयावर गप्पा मारायला. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.